ही जी निर्णय घेतली आज त्याचा ऑलरेडी प्रेसमध्ये अण्णांनी पण सांगितलं की ग्रहण असल्यामुळे लवकरात लवकर 12 वाजताच्या आदल्या दिवशी सगळे गणपती आपल्या आपल्या ठिकाणी पोचवायला पाहिजे आणि झाकून पाहिजे। आणि अनेक वर्षापासून आपण पाहिलं कोविडनंतर आम्ही दोन्ही मंडळ संध्याकाळी 7 वाजतापासून तयार असतो मार्गस्थ व्हायला, पण 8-9 तास पाहिलं तर आम्ही जागेवरच असतो। म्हणून आम्ही दोघांनी हे निर्णय म्हणजे अखिल मंडई असे आणि भाऊ रंगारी यांचे विश्वस्त पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र बैठक घेऊन ही निर्णय झाली आहे की मानाच्या 5 गणपती गेल्यानंतर, कारण ते तिरक पुतल्यावरनंच मार्गस्थ होतं, तिकडेच आमची दोघांची रथ पण असतात, तर पाठोपाठ मानाच्या 5व्या गणपतीच्या मागे श्रीमंत भाऊसाहेब रंगारीची गणपती आणि त्याच्या मागे अखिल मंडई हे मुख्य मिरवणुकीत सहभाग होणार। सर, तुम्ही हा निर्णय घेतलाय, मात्र इतर मंडळांना तसं काही आवाहन करणार आहे? आम्ही सर्व मंडळांना आवाहन करणार की ग्रहणच्या दृष्टिकोनातून आणि पुढच्या दिवशी 12 वाजताच्या आत मिरवणूक संपायला पाहिजे, म्हणून सर्व मंडळांनी लवकरात लवकर मिरवणूक कशी संपेल त्याची त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे। खरं तर तुम्ही आवाहन केलं होतं DJ मुक्त गणेशोत्सवाचं, तर दरवर्षी जी संख्या असते तुम्ही ज्या मंडळांना जाहिराती देतात तर ती किती संख्या झाली यावर्षी? आता तर बघा, आमची श्रावण महिना जेव्हा सुरू झाला तेव्हाच आम्ही जाहिरातीची गोष्टी सुरू केलीत। आतापर्यंत तुम्ही विचारलं तर DJ मुक्त जी आव्हान केली त्या आव्हानाच्या प्रतिसाद देऊन कमीत कमी 20 ते 22 मंडळ आतापर्यंत DJवरनं पारंपरिक वादनाला त्यांनी कन्वर्ट केलं आहे किंवा टर्न झालेत आणि अजून आमची जाहिरातीची प्रोसिजर सुरू आहे, पण मॅक्सिमम मला वाटतं की मंडळ हे DJवरनं पारंपरिक वादनावर येतं। सर, यालाच पकडून एक प्रश्न, फक्त गणेश उत्सव DJ मुक्त होणार का इतर सण पण DJ मुक्त होणार? बघा, माझी भूमिका मी जाहिरात गणेश उत्सवात देतो। राहिले प्रश्न दहीहंडीचं, दहीहंडी आपण मोठ्या पद्धतीने मागच्या वर्षीपासून लाल महल चौकात आपण साजरा करतो आहे। ह्यावर्षी मी तुमच्याच माध्यमातून हे सांगेन की आमची जी दहीहंडी पण जी असती ती नेहमी मागच्या वर्षी DJ लावली होती आम्ही, पहिला वर्ष होता, आणि पण 35 मंडळ एकत्र येऊन दहीहंडी झाली, तर ऐतिहासिक ही होती की 35 मंडळांनी दहीहंडी बंद केली होती। ह्यावर्षी आम्ही टार्गेट केली 51 मंडळ एकत्र येऊन दहीहंडी करावी, पण नक्कीच ह्यावर्षी दहीहंडीला पण पारंपरिक पद्धतीनेच आम्ही दहीहंडी साजरा करणार, कुठल्याही प्रकारचं DJ लावणार नाही।